जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. हम्म, हा. आपले तसे काल 18 पर्यंत झाले होते. पण कालच्या ज्या 14व्या आणि 15व्या श्लोका विशेषतः मला असं वाटलं की थोडंसं ते आत्मा आणि परमात्मा तो कन्सेप्ट पूर्ण तुम्हाला समजला नाही किंवा माझ्याकडून नीट समजावला गेला नसावा कदाचित. तर म्हणून मग मी ते आत्ता तुम्हाला एक पाठवलं एक 10 मिनिटापूर्वी ग्रुपमध्ये. हं. तर ते थोडंसं आपण घेऊया परत आणि मग जाऊया पुढे. तर हा जो 14वा श्लोक आहे ना, तर याच्यामध्ये प्रभू, म्हणजे परमात्म्याला प्रभू म्हटलेलं आहे. परमात्मा किंवा आत्मा काही ते एकच आहे. हां. तर इथं प्रभू का म्हटलेलं आहे? प्रभू म्हणजे सत्ता, स्वामी. सगळं जो करडा म्हणजे ज्याच्या सगळ्या नियंत्रणात असतं, परमेश्वराचं जी जे आपल्याला त्याची जी सत्ता प्रतीत होते, स्वामित्व, तेव्हा त्याच्या त्या त्या प्रकाराला म्हटलं जातं प्रभू. हं. तर इथं 14व्या श्लोकात न कर्तृत्वम न कर्माणि, हं, हां, आणि न कर्मफल संयोगम, म्हणजे तो जो प्रभू आहे, जो सर्व सत्ताधीश आहे, पण तो करता पण नाही आणि करविता पण नाही, असं हे सांगितलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये विभू सांगितलेलं आहे. विभू म्हणजे काय? विशालता किंवा व्यापकता. परमेश्वराचं जे व्यापकत्व आहे ना, त्या दृष्टीने विभू हा शब्द वापरला जातो. हं. थोडासा फरक आहे दोन्हीमध्ये. हां, मग मी पण मग विचार केला, की नक्की म्हणजे काय आहे? आणि मग जे बऱ्याचदा मग काही जणांनी अर्थ असा दिलाय, की प्रभू म्हणजे आत्मा आणि विभू म्हणजे परमात्मा. हं. पण तसं नाहीये खरं. हं. दोन्ही परमात्माच आहे, प्रभू आणि विभू. बरोबर? आणि फक्त एक पहिल्या श्लोकामध्ये आपण त्याच्या सर्व सत्ता किंवा सर्व स्वामित्वाच्या विषयी बोलतो, की जरी तो स्वामी असला, परमात्मा, तरी तो करताही नाही आणि करविताही नाही. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्याच्या व्यापकत्वाविषयी बोलतोय, की जो सर्वव्यापी जरी असला तरी, त्याला त्यामुळे त्याला तुम्ही तो कोणाचं पाप घेतही नाही आणि सुकृत किंवा पुण्य पण घेत पण नाही, असं. हं, या दृष्टीने. तर हा म्हणजे थोडा हा सूक्ष्म फरक जर तुम्हाला समजला ना, तर मग त्या श्लोकांचा अर्थ एकदम क्लिअर होईल, की आधीच्या श्लोकामध्ये प्रभू काय म्हटलेलं आहे आणि नंतरच्या श्लोकामध्ये विभू का म्हटलेलं आहे, असं. समजलं? समजलं ना तिथे? त्या दोन श्लोकांना आता पूर्ण क्लिअर झालं असेल तुमचं, की म्हणजे नुसता देहधारी आत्मा म्हणजे वेगळा आणि परमात्मा म्हणजे वेगळा, असा कन्सेप्ट गीतेमध्ये नाहीच आहे. आत्मा परमात्मा एकच आहे तसं म्हटलं तर. हं? ठीक आहे. अजून काही याच्यावर विचारायचं नसेल तर पुढे जाऊया आपण तसं. हं. हे झालं. नंतर हं. मग 16वं तर आपलं झालंय, तसं काही प्रश्न नाही. सूर्याचं उदाहरण दिलं होतं आपण, की सूर्य जसं म्हणजे अ, प्रकाशयती हे जे हे आहे धातू म्हणजे क्रियापद हे हं, ऍक्च्युली कोणाशी संबंधित आहे? तत्परम की ज्ञानम? नाही, आता इथं कसं आहे, प्रकाशक मूळ धातू आहे त्याचा काश, काशते आणि हा प्रकाशयती, करवणार आहे तो. तर प्रकाशयती तत्परम, तर आता जो प्रकाशयती म्हणजे काय? ते ज्ञान. जर काशते असलं म्हटलं म्हटलं असतं प्रकाशते, हं, तर ते ज्ञानच स्वतःला प्रकट करतं असं होतं. पण ओके. इथं ज्ञानम तत्परम प्रकाशयती, इथं परस्मै पदरूप वापरलेलं आहे. त्यामुळे त्या ज्ञानाचं जे अं, परमतत्व आहे, जे जे जाणण्याजोगं आहे, हं, त्याला ते प्रकाशित करतं.
असं. म्हणजे इथं ज्ञान. नाही पण हा, हं. बोला. नाही, आपण म्हणतो की तत्परम म्हणजे स्वयंप्रकाशित आहे. तर मग ज्ञान त्याला प्रकाशित कसं करते म्हणजे बरोबर, अशी माझी बरोबर शंका प्रश्न. आहे. हा, नाही, बरोबर. तर कसं आहे ना, याला अध्यात्मामध्ये त्रिपुटी असं म्हटलं जातं. काल मी सांगितलं होतं, ज्ञातृ, ज्ञेय आणि ज्ञान. हं, तर ज्ञेय म्हणजे काय, की जे जाणण्याजोगं असतं, जाणण्यायोग्य आहे, त्याला म्हटलं जातं ज्ञेय. होय, हं, होय. जे जो जाणणारा असतो, तो असतो ज्ञातृ, किंवा ज्याला आपण ज्ञाता म्हणतो. हं, आणि जाणण्याची जी प्रक्रिया आहे, किंवा ज्यांनी जे ते ज्ञान. त्या ते हा प्रक्रिया, किंवा ज्या पद्धतीने ते ज्या योगे जे ज्ञेय जाणल्या जातं, त्याला म्हणतात ज्ञान. वास्तविक पाहता, साधन. हा वास्तविक पाहता हे तिन्ही एकच आहेत. हं. अद्वैत ओके. तत्वज्ञानानुसार जेव्हा ज्ञात्याला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा ते ज्ञातृ म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याच्यातला फरकच संपून जातो. बरोबर. ओके. आणि त्या अर्थाने ते ओके. ज्ञान आहे, ज्ञान आणि ज्ञेय, आणि स्वतः ज्ञाता पण नुसतंच ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय नाही. ज्ञान सुद्धा तो ते एकरूप. एकच होऊन जातो. पण ओके. त्याच्या जस्ट आधीच्या स्टेपमध्ये ज्ञाता जेव्हा वेगळा असतो, तेव्हा त्याला ते ज्ञान, ते तत्परम. आता तत्परम म्हणजे काय, जे परमतत्व, ज्याला आपण ज्ञेय असं म्हणू का, की जे जे जाणायचं आहे, ज्ञाताला जे ओके. जाणण्याजोगं आहे, किंवा हम्म. जे जाणायचा तो प्रयत्न करतोय, जे त्याचं ध्येय आहे, ते ज्ञेय, ते ज्ञान त्या ज्ञेयाला प्रकाशयती. हे प्रकाशयती म्हणजे कारक रूप आहे. तर त्याला तो दाखवतो, ओके. प्रकाशित करतो असं. पण ओके. लगेच त्याची पुढची स्टेप आहे, एकदा ते ज्ञानाने त्या ज्ञेयाला प्रकाशित केलं, की ज्ञान आणि ज्ञेय एकच होऊन जातं. ते दोन एकच होताच असं नाही. जो जाणणार आहे तोही त्यात तद्रूपच होऊन जातो असं. आणि हम्म. म्हणूनच पुढच्या ह्याच्यात जे ओके. तद्रूपम हा जो शब्द आहे ना, तदात्मानम हम्म. तद्बुद्धया, हा, तर तो त्याच्याकरता आलेला आहे, की त्याची पुढची स्टेप जी आहे, की ती तद्रूपत्व आहे हम्म. असं. ओके. अद्वैत. हा, ओके. असं. म्हणजे प्रकाश येते म्हणजे जाणण्याची प्रक्रिया पूर्ण होते त्याची, त्याचं ते हा, होतं त्याला. बरोबर. तर अजून हम्म. प्रकाशयती हा शब्द वापरला जातो जेव्हा जो म्हणजे ज्ञान ज्ञेयाला प्रकाशात आणतं. पण ज्या क्षणी ते प्रकाशात आणतं, त्या क्षणी ते लगेच, म्हणजे नेक्स्ट दुसऱ्या क्षणाला तो धातू प्रकाशयती नाही होणार, तो प्रकाशते असं होईल, स्वयंप्रकाशित असं. हम्म. हम्म. बरोबर. म्हणजे संस्कृतमध्ये ओके. हे खुब्या आहेत. म्हणजे क्रियापद कधी कुठलं रूप वापरायचं, त्यानुसार त्याचा अर्थ समजायला एकदम मदत होते, आणि विशेषतः अध्यात्मात असं. ओके. हं, थँक्यू. ठीक आहे. हा, नंतर आपण 16वा बघितला होता, 17वा बघितला होता, 18वा आपण जस्ट संपवला होता, की असा जो ज्ञान, किंवा जो ज्ञानी जो असतो, म्हणजे सांख्य उपासक किंवा ज्ञाननिष्ठ, त्याचं लक्षण काय, तर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, म्हणजे अगदी म्हणजे पूर्ण विद्या, आणि नुसतीच विद्या असून अहंकारी नाही, तर आणि विनय संपन्न. आता इथं विनय संपन्न का म्हटलेलं आहे, की ज्याचं म्हणजे शमदमादी संपत्ती ज्याला म्हणतो आपण, की त्या सगळ्या त्याच्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे तो नुसताच ज्ञा ज्ञा विद्या नाही आहे त्याच्याकडे, तर तो ज्ञानी पण आहे. अशा ब्राह्मणात नंतर गवी, गायीमध्ये, हत्तीमध्ये, नंतर शुनी म्हणजे कुत्र्यामध्ये, श्वपाके म्हणजे चांडालामध्ये, पंडित लोक जे असतात, ते समदर्शिनहा, त्या सगळ्यांना ते सारखंच बघतात असं. हं. तर आता सारखंच बघतात म्हणजे काय, यात तर फरक आहे. काही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत. तर या तिघांनाही तो समदर्शिना का बघतात, तो म्हणजे असा ज्ञानी पुरुष
या तिघांना किंवा सगळ्यांना हा, हा, जरा का बघतात? त्याचं कारण असं की या सगळ्यांमध्ये जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व, त्याला सत्वरजतमाचा काही बाद नाही, बरोबर. आत्मतत्व जे आहे ते या प्रकृतीच्या पलीकडचं आहे, सत्वरजतमो गुणाच्या. आणि हम्म, आपण सामान्य लोकांची जी दृष्टी असते ती अशी असते की जिथं आपण सगळ्यांना हे एक एक मिनिट जरा एक मिनिट तेच बोलता का? एक मिनिट हा. अलेक्सा, स्विच ऑन बेडरूम लाईट. तर इथं तो जो असतो, पंडित जो असतो, पंडित किंवा ज्ञानी, तर तो सगळ्यांना समबुद्धीने, म्हणजे या नुसतंच नाम आणि रूप नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन, त्याच्या गुणांच्याही पलीकडे जाऊन तो त्याच्या आत्मतत्वाला बघतो. आपण काय करतो? कुणाचं रूप कसं आहे, काळा असेल तर मला आवडत नाही, गोरा असेल तर आवडतो, नाही का? तो दिसायला सुंदर असेल तर जास्त आवडतो तो ती व्यक्ती, दिसायला कुरूप असेल तर आपण त्याचा तिरस्कार करतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, नाही का? नाम जसं चांगलं नाव असेल तर चांगलं वाटतं, वाईट नाव असेल तर वाईट वाटतं, असं नाही का? आपण म्हणजे आपल्या डोक्यामध्ये भेद भेद एवढे आहेत आपल्याकडे, आणि आपण प्रिज्युडिस किंवा बायस ज्याला आपण म्हणतो, तसं सारखं कुठल्याही वस्तूला आपण तसं बघत असतो. पण या उलट जो अद्वैत ज्ञानी जो आहे, पंडित ज्याला म्हटलेला आहे, तर तो मात्र समोर कुठलंही आलं, जीव जंतू कुठलाही आला, तरी तो त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या आत्मतत्वाला बघ. समजलं? तर हा ज्ञानी, म्हणजे ज्ञानी पुरुष हे सगळ्या जीवांकडे बघण्याची त्यांची दृष्टी कशी असते, तर हे इथं सांगितले. समजलं? आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे. मग लगेच शंकराचार्यांनीच मग अशी शंका काढली की असं जर असेल तर मग बऱ्याचदा असं वेदांमध्ये वगैरे असं म्हटलेलं जातं की जो, म्हणजे चांग सत्पात्री दान द्यावं, किंवा जो ब्रह्मवेत्ता आहे त्याला दान द्यावं, किंवा अमुक एक दान जे जे आहे ते ज्यांनी चारही वेदांचं पठण केलेलं आहे त्यालाच द्यावं. म्हणजे तर असं हे कसं आहे म्हणजे? आणि असा वेदांमध्येच असा नियम पण आहे की म्हणजे असमान लोकांना सारखंच दृष्टीने बघणं, किंवा त्यांना तसं त्या व्यवहार, त्यांच्याशी समान व्यवहार करणं, आणि समान लोकांना असमानतेने व्यवहार करणं हा दोष समजला जातो. तर हे कसं काय? तर असा शंकराचार्यांनीच प्रश्न विचारला की मग ते वेदात असं का म्हटलेलं आहे की, समजलं ना मी म्हणतो ते, की असमान व्यक्ती आहेत तर त्यांना समान व्यवहार मी कसा करू? हं. जो श्रेष्ठ आहे त्याला मी श्रेष्ठत्वानेच त्याला आदर सत्कार केला पाहिजे. जो ज्याला काही येत नाही त्याला वेगळ्या रीतीने हे केलं पाहिजे. हं. तर त्याचं उत्तर मग पुढे शंकराचार्यच देतात की असं नाही. तो जो आहे, जसं मी नेहमी म्हणतो की अध्यात्म वेगळ्या पातळीवर असतं, आणि कर्ममार्ग हा जो आहे हा उपासना मार्ग किंवा कर्ममार्ग हा वेगळ्या पातळीवर आहे. आणि इथं एकनाथ महाराजांनी पण एक सुंदर उदाहरण दिलं आहे की अद्वैत तत्वज्ञान जरी असलं तरी गायीचा चारा आपण खात नाही, आणि आपण खायचं पंचपक्वांना आपण गायींना देत नाही, नाही का? गायीचं अन्न हे चाराच आहे, आपलं अन्न हे पक्वास म्हणजे अन्न आहे, शिजवलेलं अन्न हे आपलं अन्न आहे, नाही का? दोन्ही याची आपण गल्लत करत नाही, कारण व्यावहारिक पातळी वेगळी आहे, आध्यात्मिक पातळी वेगळी आहे. दृष्टी जी आहे, आध्यात्मिक दृष्ट्या आपण समदर्शीनं राहिलं पाहिजे, आणि व्यावहारिक दृष्ट्या आपण जो व्यवहार असेल, म्हणजे ज्याला जे हवं ते दिलं पाहिजे. पण त्याचा उपमर्द, याचा अर्थ असा नाही की त्याला कनिष्ठ लेखायचं. म्हणजे तर थोडंसं मी विषयांतर करतो की सगळ्या आपल्या इथं जो आपल्या हिंदू धर्मात, म्हणजे मी सनातन धर्मात नाही, अस्पृश्यता किंवा हा जो
ज्येष्ठ कनिष्ठता, श्रेष्ठ कनिष्ठता हा जो एक मधल्या काळात हे आला, त्याचं मूळ तेच आहे. वेदांमध्ये किंवा कुठेही म्हणजे आपला खरंच धर्म एवढा श्रेष्ठ आहे की जिथं अद्वैत ज्ञान आहे, अद्वैतापेक्षा अजून काही समबुद्धी असूच शकत नाही, नाही का? पण मग तिथेही उच्च नीचता किंवा श्रेष्ठ कनिष्ठता आली कुठून? तर त्याचं इंटरप्रिटेशन नीट न केल्यामुळे ही सगळी उच्च नीचताच्या या भ्रामक कल्पना आल्या. बरोबर. वास्तविक जीव जंतू नुसतंच मनुष्यांमध्ये पण नव्हे, तर मनुष्य आणि प्राण्यांमध्ये आणि प्राण्यांमधल्याही जंतूंमध्ये आणि वनस्पतींच्या मध्ये सुद्धा आहे. अगदी आपण जडामध्ये सुद्धा चैतन्य मानतो आणि त्याला नमस्कार करतो, हे करतो, नाही का? तर तिथं उच्च नीचता अशा आपल्या धर्मात आली कुठून? ती मूळ नव्हतीच तशी. पण व्यावहारिक दृष्ट्या जो एक जे नियम पाळायचे आहेत, स्वच्छ अस्वच्छता, शुद्ध शुद्धता, याच्या दृष्टीने त्याचं रूपांतर मग मधल्या काळात उच्च नीचतेमध्ये झालं की ते सर्वथा चुकीचं होतं असं. बरोबर ना? तर त्यामुळे इथं म्हणजे अद्वैत तत्वज्ञानामध्ये समदर्शिन हा एक मोठा म्हणजे आवश्यक गुण सांगितलेला आहे. आणि पुढच्या श्लोकात पण तेच आलेलं आहे. ते बघूया आपण 19व्या श्लोकात. समजलं ना? याचा अर्थ कळला ना 18व्या श्लोकाचा? मुख्य इथं गुणांच्या पलीकडे जाऊन सगळीकडे समदृष्टी ठेवणे हा त्याचा मतितार्थ आहे. नंतर इह तैर्जत सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. म्हणजे त्याचं अन्वयाधी इह इह म्हणजे येथे एव तैहि जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थिताः. तर आता हे जे असे ज्ञानी पुरुष असतात तर यांचं कसं असतं? तर येशाम म्हणजे किंवा ज्यांचं मन साम्ये स्थितम अशा रीतीने आधीच्या श्लोकात सांगितल्यानुसार समभावात समदृष्टी ज्यांची असते, साम्ये स्थितम, तैही त्यांच्याकडून इह इह म्हणजे या संसारामध्ये एव सर्ग जितः त्यांनी इथंच सर्ग जिंकलेला. आता सर्ग या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक मूळ सर्ग या शब्दाचा अर्थ आहे सृज धातूपासून सर्ग हा शब्द आलेला आहे. म्हणजे जे सृजन ज्याचं झालेलं आहे तो सर्ग. याला आपण संसारही म्हणू शकतो किंवा असंही म्हणू शकतो की त्यांनी पुढचा जन्मही म्हणजे त्यांनी सगळे जन्मोजन्मी सगळं सगळं जिंकलेलं आहे त्यांनी. म्हणजे थोडक्यात जन्म मृत्यूवर त्यांनी जय प्राप्त केलेला आहे असं दोन्ही अर्थ होऊ शकतात. एकतर त्यांनी हा पूर्ण संसार जिंकलेला आहे, पण शंकराचार्यांच्या दृष्टीने इथं या अर्थ संसार जिंकलेला जरी इथं दिलेलं असलं संपूर्ण संसार जिंकली आहे तरी तसं नव्हे. तर त्यांनी सर्गाजिता म्हणजे जन्मावर आणि जन्मावर म्हणजे जन्म मृत्यूवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. ही कारण की ब्रह्म निर्दोषम समम, कारण परमात्मा जो आहे ब्रह्म किंवा ब्रह्मतत्व सर्वव्यापी ब्रह्म हे तर निर्दोष आहे. निर्दोष म्हणजे काय? त्याच्यात काही सत्व रजतम असं काहीच नाही. दोष कधी येतो? जेव्हा सत्व रजतम हे जे त्रिगुणात्मक प्रकृती आहे याच्यात जेव्हा अनबॅलन्स येतो, बरोबर, याचं जेव्हा म्हणजे प्रमाण बिघडतं तेव्हा दोष येतो. जसं आपण त्रिदोष म्हणजे काय म्हणतो आयुर्वेदाच्या दृष्टीने की कफ, वात, पित्त आणि कफ, हे जे गुण असतात प्रकृतीचे देहाचे ते जेव्हा बदलतात तेव्हा तो दोष होतो. बरोबर. मग वाताचं जास्त, पित्त आणि वात पित्त कफ हे सत्वरजतम याच प्रतिबिंब आहे आपल्या देहातले, नाही का? त्यामुळे तर हे ब्रह्म जे आहे तर हे निर्दोष आहे. म्हणजे सत्वरजतमांच्या पलीकडचे निर्दोष आहे आणि समत्व आहे. म्हणजे त्याच्यात काही तुम्ही म्हणजे डुकराचा आत्मा आणि माझा आत्मा ह्याच्यात आपण फरक करू शकत नाही, नाही का? त्यामुळे असं जे अशी जी ज्याची दृष्टी असते असं की परमात्मा असा आहे आणि असंच तो बघत असतो
आणि तस्मात त्यामुळे ते ब्रह्मणी स्थिताः, त्यामुळे ते ब्रह्मातच स्थित असतात. जसं मी तुम्हाला परवा पॉंडिचेरीच्या अरविंद घोषांच्या शिष्या ज्या होत्या माता, श्रीमा वगैरे म्हणतात त्यांना, आनंदमयी मा मला वाटतं, हा, तर त्यांचं उदाहरण दिलं होतं की त्या जेवताना, त्यांच्याबरोबर जेवताना त्यांच्याजवळ एक पाल यायची आणि त्या पालीला 2 शीतं द्यायच्या, असं त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. तर म्हणजे अगदी पाल की जी अगदी इतकी किळसवाणा प्राणी, पण ती सुद्धा त्यांच्या जवळ यायची आणि तिला सुद्धा त्या खाऊ घालायच्या. असं. तर असं समदर्शिन हा, म्हणजे हे अगदी साधं उदाहरण मी सांगितलं तुम्हाला की इतकं अशा ज्या ज्ञानी लोकांची जी दृष्टी असते ती इतकं ते समत्व बुद्धीने असं सगळीकडे बघत असतात. समजलं? नंतर पुढचा श्लोक बघूया आपण. आता परत हा जो ज्ञानी आहे तर हा कसा कसा वागतो? तर न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिरबुद्धिरसं मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. तर न प्रहृष्येत म्हणजे हा न प्रहृष्येत प्रियम प्राप्य म्हणजे काय? हा कधी काही त्याला जे प्रियम म्हणजे ज्याला प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर तो प्रहृष्येत म्हणजे आनंदाने हर्षभरित होत नाही त्याला. नंतर न उद्विजेत प्राप्य च अप्रियम, आणि तो अप्रिय म्हणजे जे नकोसं आहे ते मिळाल्यावरती, जे ज्याला नकोय ते त्याला मिळाल्यावरती तो उद्विग्न होत नाही. उद्विजेत म्हणजे त्रासून जात नाही किंवा उद्विग्न होत नाही. मग काय मग तो कसा आहे? स्थिर बुद्धी. तर तो स्थिर, त्याची बुद्धी नेहमी स्थिर असते. असमूढ म्हणजे काय? त्याला दोन उपसर्ग लागले. एक मूढ म्हणजे मंद बुद्धी किंवा मूर्ख, सममूढ हा, आणि असमूढ म्हणजे आणि सगळं त्याचं नंग तत्पुरुष म्हणजे नाही, म्हणजे तो अत्यंत तो संशयरहित आहे की ज्याच्या मनात कुठलाही संशय नाही. मूर्खासारखं तो शंका घेत बसत नाही, इतकी त्याची स्थिर बुद्धी आहे. कारण संशयच नाही त्याला, कारण त्याच्या मनात द्वैत भावनाच नाही, त्यामुळे त्याच्यात संशय येऊच शकत नाही. आणि ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित म्हणजे तो स्वतः ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा आहे. वित म्हणजे जाणणारा, ब्रह्मवित. आणि ब्रह्मणी स्थित, आणि तो ब्रह्मातच किंवा परब्रह्मात परमात्म्यामध्येच तो स्थित आहे. स्वतःही तो आत्मतत्व जाणतो आणि तो परमात्म्यामध्ये स्थित आहे. जसं मी म्हटलं होतं की ज्ञाता, ज्ञातृ आणि ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. तर इथं जो ज्ञाता आहे, जो ब्रह्मविद, तो ब्रह्मणी जे ज्ञेय आहे त्याच्यामध्येच तो बसलेला, म्हणजे ते पूर्णतः एकरूप झालेलं आहे परमात्म्याशी, अशी त्याची अवस्था असते. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. म्हणून असे जे ब्रह्मवेत्ते असतात त्यांना आपण नमस्कार का करायचा किंवा त्यांना शरण का जायचं? कारण ते साक्षात परमात्मा आणि त्यांच्यात भेदच नसतो, नाही का? ते तेच असतात. त्यामुळे अशा लोकांचे आशीर्वाद घेणं वगैरे ही फार मोठी गोष्ट असते. असं साक्षात म्हणजे चालता बोलता परमात्मा असं म्हणता येईल त्यांना. समजलं? आज कोणी बोलत नाहीये काही. चांगलं सांगताय, त्यामुळे शंका उपस्थित होत नाहीये. अच्छा. ठीक आहे.
ठीक आहे. तर आता पुढची अवस्था याचंच अजून वर्णन आहे पुढे. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षय्यमश्नुते. क्षय्य पाहिजे मला वाटतं इथे. सुखम अक्षय्यमश्नुते. तर असा जो ब्रह्मविद पुरुष जो आहे, तर याचं काय होतं, तर बाह्यस्पर्शेषु म्हणजे असक्तात्मा विंदती आत्मनि यत सुखम सहा ब्रह्मयोगयुक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. याचा आपण एकेकाचा अर्थ बघूया. असा जो ज्ञानी आहे त्याचं बाहेरच्या म्हणजे काय, बाहेरचा स्पर्श म्हणजे काय, की जे आपली जी ज्ञानेंद्रिय असतात त्यांचे जे विषय, तर त्यांच्या स्पर्शांमध्ये जो असक्त असतो त्याचा निरासक्त असतो, अनासक्त असतो. म्हणजे कुठल्याही बाहेरच्या गोष्टीवर त्याची आसक्ती नसतेच. आणि हा बोला. तर बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा, तर तो व्यक्ती इंद्रिय ज्ञानेंद्रिय, विशेषतः ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत की ज्याला आपण बाह्य स्पर्श म्हणतो. स्पर्श म्हणजे अगदी तत्वतः स्पर्श करायची गरज नाही. जसं डोळ्यांनी आपण एखादी गोष्ट बघतो, तो बघणं म्हणजे त्या डोळ्यांना त्याचा झालेला स्पर्शच असतो, नाही का. कानांनी एखादा शब्द ऐकतो तर त्या शब्दांचा कर्णेंद्रियांना झालेला स्पर्शच असतो, नाही का. तर त्या अर्थाने इथं बाह्य स्पर्श म्हटलेलं. तर असा या बाहेरच्या म्हणजे बाह्य वस्तूंशी संबंधित काही असेल तिथं तो अनासक्त असतो. आणि मग काय करतो तो, आत्मनी म्हणजे आत्म्यामध्ये, सप्तमी आहे, आत्मनी आत्म्यामध्ये यत म्हणजे जो सुखम अंतर्मुख म्हणजे आतमध्ये जो आनंद आहे, आत्म्यामध्ये जे सुख आहे, तत् विंदती, तेच तो आत्मानंद त्याला प्राप्त होतो. थोडक्यात काय की त्याचा जो आनंद किंवा तिची संतोष जो असतो तो बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, की खूप थंडी आहे का, खूप गरम उष्णता आहे का, खूप भासतंय का, खूप कुडकुडतोय का वगैरे. म्हणजे भलेही तो कुडकुडत असेल, कारण ते देहाचा स्वभाव आहे तो, की थंडी लागली म्हणून तो कुडकुडणार, खूप उष्णता आली म्हणून खूप घाम येणार, देह त्याचं करत असेल, पण त्यांनी त्याची जर चित्ताची जी वृत्ती आहे ती बाधित होत नाही. देह त्याचं काम करणारच आहे असं. मग सहा ब्रह्मयोग युक्त आत्मा, हा फार मोठा शब्द आहे, ब्रह्मयोग युक्त आत्मा. तर असा जो असतो म्हणजे ब्रह्मयोग युक्तात्मा, की जो ब्रह्माशी ज्याचा योग असतो, म्हणजे ब्रह्मामध्येच तो आकंठ बुडालेला असतो, त्याचं चिंतन करत असतो. ब्रह्मविद ब्रह्मने स्थित, तसं. आणि युक्त आत्मा, आणि अशा या ब्रह्मयोगामध्ये युक्त असलेला जो आत्मा म्हणजे पुरुष, इथं आत्मा या अर्थाचा अर्थ पुरुष, अक्षयम सुखम अश्नुते. अश्नुते म्हणजे प्राप्त करतो. अक्षयम सुखम अश्नुते. आता इथे परत इथं अश्नुते मी परत आत्मनेपद वापरलेलं आहे. म्हणजे काय, हे जे अक्षय सुख आहे हा दुसरा कोणी देऊ शकत नाही, अगदी गुरु सुद्धा देऊ शकत नाही. ती आत्म्या म्हणजे तो अनुभव जो आहे तो स्वतःलाच घ्यायचा आहे. बरोबर. नाही तर मग अश्नाती म्हटलं असतं, पण अश्नाती नाही. कारण का, तो अनुभव म्हणजे ही अवस्था ही आपली आपणच प्राप्त करायची आहे आणि त्याचा अनुभव आपल्यालाच येईल, इतर कोणाला येणार. जो असा जो ब्रह्मयोग युक्तात्मा जो आहे
त्यालाच तो अक्षय सुखाचा अनुभव येतो. समजलं? तर हे हो. सगळं म्हणजे संन्यास योग या अध्यायाचं नाव आहे. पण संन्यास, आता जसं म्हटलं आपण, संन्यास योग म्हणजे काय, तर खरा संन्यासी कसा, की असा जो ज्ञाननिष्ठ जो असतो तो खरा संन्यास. त्या दृष्टीने हा संन्यास योग, की ब्रह्मयोग युक्तात्मा असं. ठीक आहे, पुढचं बघूया. हा, हे झालं इथं. हा, पण आणि याच्या उलट आपण जे बघितलं होतं की म्हणजे तो आता विषयभोग आता त्याचं नाहीये, त्यामुळे उलट काय होतं, तर ये ही संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. आता ये म्हणजे जे लोक, हम्म हम्म संस्पर्शजा भोगा म्हणजे स्पर्श. आता इथे स्पर्श म्हणजे जिथं बाह्य वस्तू आली, आतली वस्तू कधी आपल्याला स्पर्श करत नाही. आपण असं म्हणत नाही की अरे मला म्हणजे हृदयाची ठकठक ऐकू आली म्हणजे स्पर्श झाला असं म्हणत नाही, बरोबर. तो आतला आवाज असतो, नाही का. तिथं स्पर्श होत नाही कधी. तर जे स्पर्शाने उत्पन्न होणारे संस्पर्शजा म्हणजे स्पर्शाने जन्मलेले किंवा स्पर्शाने उत्पन्न होणारे. इथे स्पर्श म्हणजे बाह्य वस्तू, म्हणूनच इंद्रिय आणि विषय. तर इंद्रिय आणि विषय यांच्या योगाने किंवा यांच्या स्पर्शाने जे भोग भोगतात, किंवा असे जे भोग असतात तेही, असे जे भोग आहेत की जे बाह्य वस्तूवर अवलंबून आहेत, ते काय आहेत, तेही दुःखयोनय एव. म्हणजे असं जे ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल डिपेंडन्सी, की माझं सुख हे माझ्यावर अवलंबून नसतं. तो मला कोण काय म्हणतो, मी कशी दिसते, मला कोण कसं माझं कौतुक करतं, मला कोण टीका करतं, मला कोण हसतं, बरोबर. आपला 99% वेळ हा बाह्य म्हणजे आजूबाजूचं वातावरण, त्याच्यावरती आपलं सुख आपलं अवलंबून असतं, बरोबर. ज्याला म्हटलेलं आहे ये संस्पर्शजा भोगा, की जे बाह्य गोष्टीवर अवलंबून असतात, ते दुःख योनय एव. योनी म्हणजे दुःख योनय म्हणजे ते दुःखच उत्पन्न करणारे असतात. योनीतून जन्म होतो म्हणून दुःख योनय म्हणजे ते दुःखालाच जन्म देणारे असतात. सगळे संस्पर्शजा भोगा, जे बाह्य वस्तूवर अवलंबून असणारे जे भोग असतात ते सगळे दुःखालाच जन्म देणारे असतात. आणि परत आद्यंतवंत म्हणजे काय, आदी आणि अंतवंत अशी संधी येते. आदी आणि अंतवंत म्हणजे फार मस्त शब्द वापरला यांनी. कसं की भोग असतात ना, कुठलाही भोग म्हणजे जो इंद्रियाद्वारे आपण जो भोग घेतो, सुख सुख म्हणूया आपण, तर त्याचा आदी पण असतो आणि अंत पण असतो. जेव्हा ते स्पर्श होतो त्या विषयाचा, तेव्हा आपल्याला तो भोग म्हणजे भोग म्हणजेच काय, जे अनित्य सुख येतं, ते अनित्य सुख आपल्याला त्याचा अनुभव आपण घ्यायला लागतो. आणि ज्या क्षणी तो स्पर्श संपतो, बरोबर, त्या क्षणी तो आनंद आपला संपतो, बरोबर. कुठलंही तुम्ही आपण उदाहरण घेऊ शकतो. जसं एखादा समजा रसगुल्ला जिभेवर ठेवला, किंवा जिभेवर ठेवण्याच्या आधी मी म्हणेल डोळ्यांनी बघितला, हातात घेतला, आणि तोंडावर ठेवला. डोळ्यांनी बघितल्याने म्हणजे डोळ्याच्या नेत्रेंद्रियाचा स्पर्श झाला त्याला. हातात ठेवला म्हणजे त्वचेचा स्पर्श झाला. जिभेवर ठेवला, जिभेचा स्पर्श झाला. तर पुढचं काम जीभ करते, बरोबर. तो आनंद मी घेतो घेतो घेतो, काही काळाने त्याची जिभेवरची चव गेली की तो आनंद संपला, बरोबर. तसंच एखादं चांगलं संगीत असेल आपल्याला आवडणार, जोपर्यंत आपण ऐकतोय तोपर्यंत त्याचा आनंद आहे. ज्या क्षणी तो स्पर्श संपला म्हणजे कानात तो शब्द ऐकणं, तो नाद संपला,
भले भले शब्द संपतील पण नाद राहील जरा वेळ, पण ज्या क्षणी जो नाद संपेल त्या क्षणी तो आनंद संपला. बरोबर. असं कुठल्याही याच्या बाबतीत आपण घेऊ शकतो, नाही का? एखादा सुंदर अगदी मऊ गादीवर आपण झोपलो, जोपर्यंत अगदी मऊ आहे, तो स्पर्श मिळतोय तोपर्यंत आपण आनंदात असतो. ज्या क्षणी आपण उतरून दगडावर बसू तिथं तो आनंद संपला. तर सगळे जे भोग आहेत ते स्पर्शजन्य आहेत आणि ते आद्यंतवंत आहेत. त्यांना आदी आहे आणि अंत आहे. ज्या क्षणी स्पर्श होतो तो त्याचा आदी, ज्या क्षणी स्पर्श संपतो त्या क्षणी त्यांचा अंत. म्हणून त्यांना आद्यंतवंत असं म्हटलं. म्हणजेच ते अनित्य आहेत. बरोबर. आणि हे कौंतेया, बुधा म्हणजे बुद्धी किंवा म्हणजे बुद्धी चालवणारे लोक त्यांना म्हणतात बुधा. म्हणजे ज्ञानी लोक, तेषु त्यांच्यामध्ये न रमते, म्हणजे त्यांच्यामध्ये ते बुद्धिमान किंवा ज्ञानी किंवा विवेकी लोक त्यांच्यामध्ये म्हणजे कशामध्ये, असे जे संस्पर्शजा हा भोगा जे आहे त्याच्यामध्ये रमत नाहीत. दोन्ही सांगितलं की ज्ञानी पुरुष कशात रमतात, अंतर्मुख होऊन. जे आत्म्यामध्ये जे परमात्म्याचं जे अनुभूती त्यांना येत असते आत्मतत्वाची, ब्रह्मतत्वाची, त्यात ते रमतात आणि ते अक्षय्य सुख प्राप्त करतात. या उलट जे स्पर्शजन्य इंद्रियजन्य भोगाच्या आहारी जातात ते लोक किंवा ते भोग हे अनित्य असतात आणि त्यामुळे बुधजन किंवा ज्ञानी लोक त्यात रमत नाही. कोण रमतात तर सामान्य जन त्यातच रमतात असं. बरोबर. पुढचं आता याचं म्हणजे पुढे जायचं कसं, तर याने पुढची अजून एक त्यांनी युक्ती भगवान श्रीकृष्ण सांगतात की काम क्रोधोद्भवम, म्हणजे काम आणि क्रोध याचा कसा संबंध आहे बघा तुम्ही. प्रत्येक अध्यायामध्ये काम आणि क्रोध त्याचं आलेलंच आहे. ज्ञानयोग असो, कर्मयोग असो, बरोबर, ज्ञानकर्म संन्यास योग असो किंवा संन्यास योग असो, काम आणि क्रोधाला स्पर्श केल्याशिवाय किंवा त्याचा विचार केल्याशिवाय हे ज्ञान पूर्ण होतच नाही. तसं शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. तर यहा म्हणजे जो, इह इह म्हणजे ह्या देहामध्ये, इह म्हणजे ह्या शरीरो विमोक्षणात, म्हणजे शरीर देहत्याग, विमोक्ष म्हणजे मुक्त होणे किंवा देहत्याग करण्याच्या प्राक म्हणजे आधी, जो कोणी हा देह त्याग होण्याच्या आधीच म्हणजे म्हणजे ही गोष्ट नंतर करण्याची नाहीये. तर जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंतच आपण ही गोष्ट करू शकतो. काय? काम क्रोधोद्भवम वेगम सोढुम शक्नोती. हा देह असतानाच किंवा हा देह त्याग करण्याच्या आधीच, देह सोडून जाण्याच्या आधीच जो कोणी या काम आणि क्रोध यांनी उद्भव होणारा, यांनी यापासून होणाऱ्या तो वेग आहे, वेग म्हणजे आवेग म्हणा किंवा त्याच्यापासून होणारे जे सगळे विकार आहेत त्याला सोडून शक्नोती. सोडून म्हणजे सहधातूचं आहे सोडून, तुमून प्रत्यय, तुम प्रत्यय सोडून म्हणजे सहन करू शकतो. काम आणि क्रोधाला संयमित करू शकतो, संयम करू शकतो किंवा सहन करू शकतो. सहा नरहा युक्त, असा जो पुरुष आहे तो युक्त म्हणजे योगी, असा माणूस योगी आहे आणि सहा सुखी भवती, आणि तो सुखी असतो किंवा होतो. तर सगळं परत मूळ जे आहे ते काम आणि क्रोध यांचा संयम. वेग सहन करणे म्हणजेच त्यांना संयमित करणे, त्याचा विकार आपल्यावरती होऊ न देणे, त्याला म्हटलं जातं की सोडून शकनोती. तो पुरुष योगी आहे आणि तो सुखी आहे असं.